नई जिंदगी असो की जुनी जिंदगी, विमानतळच्या जागेवरचे अतिक्रमण काढू असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले। पहिल्यांदा सरकारी जागेवर अतिक्रमण करायचं, बेकायदेशीरपणे राहायला जायचं आणि पुन्हा व्यवस्थेला आव्हान द्यायचं, हे वर्तन अशोभनीय आहे। नई जिंदगीवाला असो वा जुनी जिंदगीवाला, कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही। त्यामुळे विमानतळाच्या जागेवरचे अतिक्रमण काढण्याची कारवाई थांबणार नाही, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी स्पष्ट केले। जिल्हा नियोजन भवनात पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। होडगी रोड विमानतळाच्या 106 एकर जागेवर अतिक्रमण झाले आहे। या कारवाई विरोधात नई जिंदगीमध्ये संघर्ष समितीची स्थापना झाली। या संदर्भातील प्रश्नावर पालकमंत्री गोरे म्हणाले, एकतर काही लोकांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केलंय, हे शिक्कामोर्तब झालंय। शेवटी देशात कायदा आहे, कायद्यापेक्षा मोठा नाही। नई जिंदगीवाला नाही आणि जुनी जिंदगीवाला नाही। कायद्याची अंमलबजावणी करताना कुणी आडवा आला तर त्याच्यावर कारवाई होईलच, असे ते म्हणाले। होडगी रोड विमानतळावरून नाईट लँडिंग सुरू करण्यासाठी हे अतिक्रमण काढण्याची आवश्यकता असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे। पहिलं तर सरकारी जागेवर अतिक्रमण करायचं, बेकायदेशीरपणे राहायला जायचं, पुन्हा व्यवस्थेला चॅलेंज करायचं आणि अशा पद्धतीचं वर्तन करायचं, हे शोभत नाही। आपण शासकीय जागेवर अतिक्रमण केलं याच्यावर शिक्कामोर्तब करताय आपण। शेवटी देशामध्ये कायदा आहे, कायद्यापेक्षा कोणीच मोठा नाही। नवी जिंदगीवाला नाही, जुन्या जिंदगीवालाही नाही। त्यामुळं कुठल्याही जिंदगीवाला देशाच्या कायद्यापेक्षा मोठा नाही। त्यामुळं कायद्याची अंमलबजावणी करत असताना कुणी आडवा आला तरीसुद्धा कायद्याची अंमलबजावणी होईल आणि जे कायदेशीर आहे ते काम होईल।